तर कर्णी त्याआधी गेलं धनपरिमेय संख्येचे मूळ, की एक्स वर्ग बरोबर 2 घेतलं तर एक्स बरोबर वर्गमुळात 2, म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. आणि तर इथे एन धनपूर्णांक संख्या घेतली तर एक्सचा घातांक एन बरोबर ए, म्हणून एक्स हे एचे एनवे मूळ आहे असं म्हटलं जातं. आता कर्णी आपण अभ्यासूत की जर ए ही धनपरिमेय संख्या असेल आणि एचे एनवे मूळ एक्स ही अपरिमेय संख्या असेल, जर ए ही धनपरिमेय संख्या असेल आणि एचे एनवे मूळ ही एक्स ही अपरिमेय संख्या असेल तर एक्स ही कर्णी आहे म्हणतात. त्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की कर्णिस्थ ए, म्हणजे इथे वर्गमुळाचं चिन्ह काढलेलं आहे, त्याच्यामध्ये ए लिहिलं आणि त्याची वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये एन लिहिलेलं आहे, म्हणून बरोबर ए. म्हणून इथे आपण कर्णीचं चिन्ह, याला जे वर्गमुळाचं चिन्ह आहे त्याला कर्णीचं चिन्ह, वर्गमुळात एन जो लिहिलेला आहे त्याला कर्णीची कोटी म्हणायचं, आणि कर्णीच्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या आत जी संख्या असते त्याला कर्णिस्थ संख्या म्हणतात. सर्ड, if x is a positive rational number and nth root of a is x, if x is a positive rational number and nth root of a is x, if x is an irrational number then x is called surd. If x is an irrational number, here is the root a raised to n is equal to a, x is irrational number, then it is a surd. Means this sign is called a radical sign. This n we write in the between radical sign, n is the order of surd and a is the radicand. तर कर्णी कशी ओळखायची हे आपण उदाहरणाद्वारे अभ्यासू की कर्णी म्हणजे इथे वर्गमुळाचं चिन्ह आहे, त्याच्यामध्ये ए आणि एन हे त्याचं सामान्य रूप झालं. म्हणजे एची किंमत 7, एनची किंमत 3, तर व कर्णिस्थ 7ची कोटी 3 असं तिला वाचलं जातं. ही कर्णी आहे का, तर इथे मी लिहिले ही कर्णी आहे. याचं कारण तर त्या 7चं घनमूळ आपल्याला काढता येत नाही, म्हणून कर्णी इथे घनमुळात 7 ही अपरिमेय संख्या झाली. मग जर ही अपरिमेय संख्या असेल तर ती कर्णी आहे. समजा दुसरं उदाहरण घेतलं की एची किंमत 27 आणि एनची किंमत 3 असेल, तर घनमुळात 27 बरोबर 27चे घनमूळ 3, मग आता 3 ही अपरिमेय संख्या नाही, म्हणून कर्णिस्थ 27ची कोटी 3 ही कर्णी नाही. आता इथे ही संख्या जी दिलेली असते त्यामध्ये तर तिला कोटी म्हणायचं आणि ही कर्णिस्थ संख्या. सो root 5 is a surd or not. We write here a is a surd of raised to power n. 5 root 5 is a surd. Yes, is a surd. Why? Because of that 5 is a positive rational number and 2 is the order of surd. इथे जेव्हा अशा पद्धतीचं कुठली किंमत लिहिलेली नसेल 2, तर ती क्वाड्रॅटिक सर्ड असते, वर्गीय कर्णी असते, म्हणून तिथे लिहित नाहीत, म्हणून तिला तिची ऑर्डर 2 असते. सम ऑर्डर ऑफ सर्ड इज 2 इज द ऑर्डर ऑफ सर्ड. देअरफॉर रूट 5 इज ॲन इरॅशनल नंबर. हे महत्त्वाचं आहे की हा इरॅशनल नंबर आहे, सो इट इज अ सर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल, सर्ड 32 इज रेज टू ऑर्डर ऑफ सर्ड इज 5. सो 5 root 32 means we can write here 2 raised to 5 is equal to 32. So 2 raised to 5 and the order of surd is 5. 5 get cancelled is equal to 2. Therefore 2 is not irrational number. So surd of 32 is order is 5 is not a surd. कर्णीचे सोपे रूप, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. तर कर्णीचं सोपं रूप म्हणजे काय, तर ती कर्णीची कोटी समान असली पाहिजे आणि कर्णिस्थ जी संख्या आहे तिचे अवयव
पाडता आले नाही पाहिजे, म्हणजे मूळ संख्या असेल तिथपर्यंत तिचं सोपं रूप तयार करायचं. नाव द रॅडिकंट हॅज नो फॅक्टर, देन इट इज कॉल्ड ॲज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. मग हे ते उदाहरण बघूया की कर्निस्थ 75, म्हणजे वर्गमुळात 75 ही संख्या आहे. याचे 75चे आपण अवयव काढलेत की वर्गमुळामध्ये 25 गुणिले 3. याची पुन्हा 25 वर्गमुळात वेगळा लिहिलं, वर्गमुळात 3 वेगळा लिहिलं. 25चं वर्गमूळ 5 आणि वर्गमुळात 3चा अवयव पडत नाहीत म्हणून तसेच ठेवले. तर हे झालं त्याचं सोपं रूप किंवा सिम्पलेस्ट फॉर्म. 112, the square under square root of 112. So factor of 112 is 16 into 7. So 16 into 7. So write the separate root 16 and root 7. Then we get root 16 is equal to 4 and root 7 is not factor. That is why it is the simplest form of that surd. तर सजातीय करणी, सजातीय करणी म्हणजे काय किंवा सजातीय करणी कशाला म्हणायचं. इथे आपण दोन करणी ह्या सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. त्यांची जी कोटी असते म्हणजे जसं की इथे काही नाही याचा अर्थ 2 कोटी आहे. इथे जर 3 संख्या असेल तर ती कोटी 3 असते. म्हणजे 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. तसेच कर्निस्थ संख्या ही देखील समान असली पाहिजे. म्हणजे द सिमिलर सर्ड, वेन द सर्ड्स आर सिमिलर और लाईक, सिमिलर सर्ड इज ऑल्सो लाईक सर्ड, सजातीय सर्ड त्या करणी त्यांना म्हणायचं. केव्हा त्या सजातीय असतील त्या करणी, इफ द ऑर्डर ऑफ द सर्ड अँड द रॅडिकंट आर इक्वल देन द सर्ड्स आर सिमिलर. इफ द ऑर्डर ऑफ द सर्ड and the radicand are equal then the surds are similar. Now with some examples we see, then you are understood better. आता उदाहरण बघूया सजातीय करणी आणि विजातीय करणी कशी ओळखायची ते. तर कर्निस्थ 52 आणि 5 कर्निस्थ 13 यामध्ये 52 याचे अवयव पडतात म्हणून आपण कर्निस्थ 52चे अवयव पाडूया की लिहिलं वर्गमुळामध्ये त्या करणीमध्ये 4 गुणिले 13 52चे अवयव म्हणजे 4 आणि 13 हे वेगवेगळे लिहिले. कर्निस्थ 4 गुणिले कर्निस्थ 13. तर 4चं वर्गमूळ माहिती आहे 2 आणि कर्निस्थ 13 ही पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणून इथे तसंच ठेवलं. म्हणजेच कर्निस्थ 5 आणि कर्निस्थ 13 इकडे 2 आणि कर्निस्थ 13 ह्या 2 संख्या इथेच बघा. कर्निस्थ 13 कर्निस्थ 13 म्हणजे जो कर्निस्थ संख्या इथे समान असायला पाहिजे आहे आणि करणीची कोटी 2 आहे. इथे करणीची कोटी 2 आहे कारण हा जो आहे तो सहगुणक आहे. त्याच्यामुळे इथे या करणीची कोटी 2 येईल. याला घातांक आपण लिहिलेला नाही त्या कर्निस्थ संख्येमध्ये म्हणून ही करणी समान आहे किंवा सजातीय करणी आहे. इथे द गिवन सर्ड्स आर लाईक सर्ड्स की 2 in surds 13 and 5 surd 13 where the radicand are equal and the order of surd is also equal, therefore the given surds are like surds. सेकंड दुसरं उदाहरण बघूया की कर्निस्थ 68 आणि कर्निस्थ 5. आता कर्निस्थ 68 ही संख्या आपल्याला याचे अवयव पाडता येतील म्हणून 4 गुणिले 17 कर्निस्थ 4 आणि कर्निस्थ 17 वेगळे लिहिले. 2 गुणिले कर्निस्थ 4 कारण कर्निस्थ 4चं वर्गमूळ आपण घेतलं तिथे तर 2 येतं. आता दुसरी संख्या 5 कर्निस्थ 3 दिलेली आहे. आता मग 2 आणि कर्निस्थ 17 आणि 5 कर्निस्थ 3 या सारख्या येतात का. इथे याची कोटी समान आहे कारण करणीची कोटी इथे 2 आहे, इथेही 2 आहे. पण कर्निस्थ संख्या एकीकडे 17 आहे आणि एकीकडे 3 आहे. मग कर्निस्थ संख्या भिन्न असल्यामुळे ती विजातीय करणी होईल. इथे द रॅडिकंट आर डिफरंट अँड ऑर्डर ऑफ सर्ड्स आर इक्वल, देअरफॉर दिस सर्ड्स आर अनलाईक सर्ड्स. ओके.